ओ ऐका ना ओ अहो ते बस गेली का बस? तिकडे चला तिकडे कुठे तिकडे विचारू ना ओ. हा साहेब. हे बघ सुमित, त्या मुलीचा बंदोबस्त झाला का सांग मला. नाही साहेब, ती आत्ता कुठेतरी बाहेर गेली आहे. अरे मग शोध तिला. विराज सुट्टीवर आलाय. त्याने तिच्याबद्दल काही विचारण्याच्या आधी तिचा बंदोबस्त व्हायला हवा, तिच्या घरच्यांसकट. हो साहेब. हे बघ सुमित, तुला अर्धा तास देतोय फक्त. अर्ध्या तासात तिला शहराबाहेर काढ, तर तुला या जगाबाहेर काढेल. हो ते जातील, मी बंदोबस्त करतो साहेब. किती त्रास होतो तुला, ऐक ना. अरे हे विराजस, अरे जरा ऐक माझं. या अशा अवस्थेत तू बाहेर नाही जाऊ शकत. मी एक काम करतो, मी जाऊन राधाला थांबवतो. तू इथे आराम कर, मी बोलवून आणतो तिला. अरे अरे ऐक ना बाळा विराजस, थांब ना. हे बघ, हवं तर मी जाते. मी राधाला सांगते तुला शुद्ध आली, मी घेऊन येते तिला. थांब ना. किती त्रास होतोय तुला, ऐक ना. काय चाललंय हे? कुठे निघाला विराजस? सांग ना, काय झालंय? अगं तो राधाला थांबवायला चाललाय. अरे देवा, सगळ्याची माती करेल हा. ज्यानं तिला अडवलं तर सगळं फसेल. विराजस, अरे आत्ता तू जीवावरच्या संकटातनं बरा झालायस ना? का करतोयस एवढी तगदर? तुला परत काही झालं तर? आणि हे बघ, भाऊजींना कळलं ना तर काही खैर नाही. त्या राधालाही त्रास होईल. ऐक माझं, नको करूस असा वेडेपणा. राधा, ऐक ना बाळा, तुला त्रास होतोय ना? अरे माझं प्रेम आहे, आता माझं प्रेम आहे. मला जाऊ दे प्लीज, फक्त हरवू शकतो ते. प्लीज जाऊ द्या. आणि तुला परत काय झालं तर? हा वहिनी, नका जाऊ दे याला. याला कळत नाहीये पण आपल्याला कळतंय ना. हा, अजिबात जाऊ देऊ नका ह्याला. प्लीज. जा बाळा, जा. विराजस, एक काम करूया, मी तुझ्या सोबत येतो. आपण दोघं मिळून जाऊ. चल चल, उगीच उशीर नको व्हायला. जाऊ आपण. नमस्कार. आपल्या या सामाजिक प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आहे असं मी इथे जाहीर करते. हॅलो साहेब, तिच्या घरच्यांना असा दम देऊन आलोय, ते आता काही थांबत नसतं तिथे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला साहेबांचे विशेष आभार मानायचे आहेत. कारण ते खरोखरच खूप बिझी असतात, तरी आपल्या या कार्यक्रमासाठी ते वेळात वेळ काढून इथे आले. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. साहेब धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. अहो खरं सांगू का, तुम्ही माझे आभार कशाला मानले? हे बघा, आपल्या शहरात जर एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर त्याला आपण प्रोत्साहन नाही देणार तर आणखी कोण देणार?
आणि कसं आहे, चांगल्या उद्योगाचा पाया रचायला मी वेळात वेळ काढून जातो. बघितलं किती मोठं मन आहे साहेबांचं. मी साहेबांना विनंती करते की आजच्या या प्रसंगी त्यांनी 2 शब्द बोलावेत. आजच्या या प्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती विजेंद्र बिराजदार आपल्याला मार्गदर्शन करतील. विजेंद्र बिराजदार. बिराजदार साहेब, मला लवकरात लवकर इथून निघायला हवं. नमस्कार. सर्वप्रथम मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल माननीय सरपंच रागिणीताई यांचे मी मनापासून आभार मानतो. खरंच त्या खूप उत्तम काम करत आहेत आणि या अशा कार्यक्रमांना, अशा कामाला मोठ्या प्रमाणावर आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे, म्हणजे स्त्री उद्योजक आपल्या पायावरती उभ्या राहू शकतील. या लघु उद्योगाला माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. साहेब, तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे, या ठिकाणी बऱ्याच महिला आलेल्या आहेत खाद्यपदार्थांची विक्री करायला, याबद्दल तुमचं मत काय? सर्वप्रथम मला एक सांगा की हा प्रश्न मला आज का विचारला जातो? मला सांगा ना, मी एक पुरुष व्यावसायिक आहे, मी व्यवसाय करतो, मला हा कधी प्रश्न विचारला जात नाही. मग महिलांना हा प्रश्न का विचारला जातो? माझं तर मत आहे की पुरुषांइतक्याच किंवा पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया सक्षम आहेत कुठलाही व्यवसाय सांभाळण्याकरता. हो, आपली चूक काय घडते की आपण त्या स्त्रियांना तेवढा मान देत नाही, त्यांना पाठिंबा देत नाही. आज तुम्ही म्हणाल की माझा हा व्यवसाय आहे, हा व्यवसाय मी चालवतो, माझं एवढं नाव आहे विजेंद्र बिराजदार म्हणून, पण खरं सांगू का, आज माझं हे नाव हे माझ्या घरात असलेल्या स्त्रियांमुळे. खरं तर मसाला बनवण्याचं काम हे वर्षानुवर्ष स्त्रियाच करत आलेले आहे आणि त्यांना ते उत्तम जमतं. म्हणून माझ्या इतकाच मान मी त्या प्रत्येक स्त्रीला देऊ इच्छितो. त्यांचाही सन्मान तेवढ्याच प्रमाणात झाला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. हा माई. राधा, राधा तू कुठेस? अगं घरी ये ना. काय झालं तुला? अगं तू अशील तशी घरी ये. तुला तुला का उशीर होतोय? माई माई शांत हो तू. काय झालं? इथेच आहे मी. हे बघ, तू आधी घरी ये, लवकर घरी ये. हो हो येतेच आहे मी, पण अगं पैसे घेतल्याशिवाय कशी येऊ मी? आणि काय झालं एवढं? राधा, राधा आपल्याला इथून निघायला हवं. अगं अगं बिराजदारांनी माणूस पाठवला होता आपल्याला धमकवायला. तू लवकर ये. काय? हो, मला खूप भीती वाटते. तू लवकर ये राधा, पटकन निघ. हो मी पैसे. दादा 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 ती प्लेट घेऊ नका. का? म्हणजे काहीतरी पडलं याच्यात. दादा दादा माझे पाय. चंदूशेठ, विराजस, तू 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 तुला बरं वाटलं? तू अरे मला वाटलं तू. चंदूशेठ, अहो राधा कुठं आहे? प्लीज सांगा लवकर. राधा, प्लीज सांगा लवकर. विराजस तुला थांबवायला चालाय. कुठे आहे राधा? आता तिला नाही थांबवता येणार. तिने जायचं ठरवलंय ना, आता नाही थांबणार ती. चंदूशेठ, तिने कितीही ठरवलं असलं ना, तिने मनापासून जायचं नाहीये.
ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. प्लीज सांगा लवकर राधा कुठे आहे ते. मी सांगितलं तर ती चिडेल माझ्यावर. अहो नाही चिडणार चंदू शेठ. विराजच तिचा राग घालवू शकतो, पण प्लीज त्यांना एकदा भेटू द्या ना. चंदूशेठ, राधाशिवाय मी जगू शकत नाही. ती जवळ असेल तरच माझ्या जगण्याला अर्थ. त्यामुळे प्लीज मला सांगा कुठे येते, प्लीज. घ्या ना साहेब. तुम्हाला झणझणीत मिसळ चालते ना, की दुसरं काही मागवू? ज्यूस, कोल्ड्रिंक काही? नाही नाही, त्याची काही गरज नाही. कसं आहे, चांगल्या चवीचा मी नेहमी शोधत असतो. आणि मी या मिसळीकडे बघून तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो की ही मिसळ चविष्ट असणार आहे. अहो, इतके वर्ष मी या व्यवसायात आहे. मला नुसतं मिसळीचा रंग आणि असा वास घेऊन कळतं की मिसळ कशी आहे. आणि माझी खात्री आहे ही मिसळ चविष्टच असणार आहे. वास तर सुंदरच आहे. जर चवही उत्तम असेल तर हा मसाला इथून पुढे विराजदारांकडे दिसायला हवा. अरे देवा, यांनी माझ्या हातची मिसळ खाल्ल्याने माझ्या मसाल्याबद्दल कळलं तर. सर, तुम्ही असे पदार्थ नेहमी खात असता का? हो, मी खवय्ये आहे. आणि तुम्हाला सांगू का, माझा अनुभव सांगतो, बरेच वेळेला चांगली चव आपण कल्पना पण केली नसते ना, अशा ठिकाणी आपल्याला सापडते. दत्तूशेठ पैसे झाले इतका वेळ का नव्हता? राधाबाई, ठीक आहे तुमचे पैसे. थँक्यू. मिसळ चांगली झाली बरं का, एकच नंबर. अगं थांब, साहेबांना भेटून जा. साहेबांना जर मिसळ आवडली तर किती मोठा फायदा होईल तुझा, जरा विचार कर. आता एकही क्षण इथे न थांबता मला लगेच इथून निघायला हवं. वाह वाह वाह, अप्रतिम. माझा अंदाज अगदी बरोबर ठरतो. आजवर खाल्लेल्या मिसळींपैकी सर्वोत्तम मिसळ ही आहे. साहेब, तुमच्या मसाल्यापेक्षाही चांगली आहे का मिसळ? हो, विराजदारांच्या मसाल्यापेक्षा ही चांगली. मी खात्रीने सांगतो, ज्याने कोणी ही मिसळ बनवले ना, त्याच्या हाताला अप्रतिम चव असणार आहे. साहेब, जिने मिसळ बनवली ना ती इथेच आहे. तुम्ही तिलाच सांगा ना. अरे वा, हे उत्तम झालं की. मग मलाही तिला भेटायला आवडेल की. बोलवा तिला. विराजाच्या आयुष्यातनं आणि विराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. मला माझ्या मुलावर तुझी सावली सुद्धा नकोय. बापरे, मी समोर गेले तर साहेबांना प्रचंड राग येईल. मी जाते इथून. हो राधाताई, अहो कुठे निघाल्यात? साहेब, अहो खूप मेहनती मुलगी आहे ती. एकटीने सगळं उभं केलंय. एक छोटंसं मिसळचं दुकान चालवत होती, पण खूप गर्दी असायची. हा, आणि सगळे मसाले ती घरी बनवायची. पण बिचारीचा नवरा आता सिरियस आहे, दवाखान्यात आहे.
राधा, बाबा काय करताय? अन्य ते पाणी सुद्धा पिणार नाही त्या पोरीचा. तुला माहित होतं ती मुलगी अनाथ आहे, तरी सुद्धा तुम्हाला तिच्याकडे घेऊन गेलास. अनाथ हा शब्द जरी ऐकला ना तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. आणि आज तुम्हाला त्या मुलीच्या हातचं. साहेब, तुम्हाला सांगते, सगळ्या महिलांनी हिचा आदर्श घ्यायला पाहिजे. साहेब, अनाथ आहे ही, पण एकदम हिमतीनं मिसळचं दुकान चालवते बघा. राधा, आज तुझ्या कष्टाचं चीज झालं. अगं, साक्षात बिराजदार साहेबांनी तुझ्या हातच्या चवीचं कौतुक केलंय. राधा, अगं ये ना, अशी पुढे ये आणि बिराजदार साहेबांचा आशीर्वाद घे. ये. राधा, विराजस, खरं तर माझी पुढे जायची इच्छा आहे. तिथे जर मला विजेंद्रने बघितलं तर उगाच चिडेल. मी इथेच थांबतो. विराजस, रजस, अरे तू अशा अवस्थेत तिथे काय करतोयस? चल घरी चल. साहेब, घरी चल म्हणजे हा? मी बिराजदार साहेबांचा मुलगा विराजस बिराजदार. हो का? नमस्कार. 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 या ना तुम्ही पण. दत्तू, खुर्ची. नाही, इट्स ओके. थँक्यू. मी ठीक आहे. तुमचा कोणाचाच विश्वास बसणार नाही, पण मी कोमामध्ये होतो. फक्त एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोय, तुमच्या समोर बोलू शकतोय. या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर पडू शकलो. याच्या मागे एकच व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती राधा. राधा, मला चाचूने सांगितलं, डॉक्टर म्हणत होते मला जर ह्या परिस्थितीतनं बाहेर यायचं असेल तर माझी जगायची इच्छा हवी. राधा, मला जगायचंय. मला भरभरून जगायचंय तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी. तुझ्या सुखदुःखात मला तुझी साथ देता यावी म्हणून जगायचंय. मला हे आयुष्य हवंय, पण ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. अरे, माझं प्रेम आहे तुझं.
खूप प्रेम आहे, अगदी जीवा पाड प्रेम आहे. राधा, आपलं लग्न खूप विचित्र परिस्थितीत झालं, घाईत झालं. मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हा मला असं वाटलं की मी तुझ्याशी लग्न ह्याच्यासाठी करतोय कारण मला तुझी काळजी वाटते. पण आता कळत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मला तुझी काळजी वाटत होती. तुझ्या आजच्या चवीने तुझ्याकडे ओढला गेलो, आपली ओळख झाली. भांडता भांडता त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. आणि राधा, तू कधी क्लिक झाली कळलंच नाही ग मला. हा, आणि जेव्हा कळलं तेव्हा दुसरा कुठलाच विचार आला नाही मला. तेव्हापासून डोक्यात फक्त तू आणि तू. तुला यश मिळालं तर ते यश मला माझं वाटतं. माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं तर मला जग जिंकल्याचा आनंद होतो राधा. माझं सगळं विश्व फक्त तुझ्या भोवती फिरतं राधा. त्यामुळे आता तुझ्याशिवाय माझं जगणं अशक्य आहे. राधा, माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. आय लव्ह यू राधा. आय जेन्युइनली, सिरियसली लव्ह यू. राधा हो म्हण, राधा हो म्हण. बोल राधा, बोल पटकन बोल राधा, बोल बोल बोल. राधा हो म्हण, 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 राधा हो म्हण.